पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। राज्यात 2 दिवसांपासून सरकारमधील मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि शपथविधीनंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती खातेवाटपाची। मात्र खातेवाटपाची यादी न येता ध्वजारोहणाची यादी थेटपणे समोर आलेली आहे। तब्बल 19 मंत्र्यांची ध्वजारोहणाची यादी सचिवांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांना जिल्हा देण्यात आलेला आहे। 19 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असेल तर उर्वरित ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा खातेवाटप कधी याची चर्चा रंगू लागली आहे। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंत्री ध्वजारोहण करणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात। सुरुवात होतीये ती म्हणजे नागपूरपासून। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमध्ये, तर चंद्रकांत पाटील हे पुण्यात, तर राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर या ठिकाणी ध्वजारोहण करतील। त्यानंतर नाशिकमध्ये गिरीश महाजन, धुळ्यामध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील जळगावात, तर ठाण्यात रवींद्र चव्हाण ध्वजारोहण करताना दिसतील। त्यानंतर वळूयात पुढे थेटपणे मुंबई उपनगर या ठिकाणी मंगल प्रभात लोढा, सिंधुदुर्गमध्ये दीपक केसरकर, उदय सामंत रत्नागिरीमध्ये, तर अतुल सावे परभणीमध्ये, औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे, सांगलीमध्ये सुरेश खाडे, नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित, तर उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत यांच्यावरती ध्वजारोहणाची जबाबदारी असेल। त्यानंतर सातारा शंभूराज देसाई, जालन्यामध्ये अब्दुल सत्तार, यवतमाळमध्ये संजय राठोड ध्वजारोहण करताना दिसतील। राज्यामध्ये शिंदे फडणवीसांचं नवं सरकार आल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी राज्याला मंत्रिमंडळ मिळालं। मात्र 2 दिवसांपूर्वी शपथ घेतलेले राज्याचे मंत्री हे अजूनही खात्यांविनाच आहेत आणि आता हे खाते वाटप आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। कारण शपथ घेतल्यानंतर सर्वच मंत्र्यांकडून त्यांच्या खात्यासाठी आणि बंगल्यासाठी 2 ते 3 पर्याय मागवण्यात आलेले आहेत। शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी कुठलेही पर्याय दिले नसल्याचं म्हटलेलं आहे। कोणालाही पर्याय दिलेले नाही आहेत। मुख्यमंत्री महोदय जे खातं ज्यांना देतील त्या खात्यावर सर्व मंत्री काम करतील। आजही आम्हाला आज रात्री संध्याकाळपर्यंत जबाबदाऱ्या मिळेल अशी अपेक्षा आहे आणि ह्या जबाबदाऱ्या मिळण्यासाठी आम्हाला अजून काही वेळ, घंटे किंवा एखादा दिवस बी लागू शकतो आणि ते मिळाल्यानंतरच खरी म्हणजे कामाची सुरुवात असते। कॅबिनेटमध्ये आपल्याला माहीत असेल की काल देखील कॅबिनेटनं अतिशय लोकांच्या मनातले निर्णय घेतलेले आहेत। मी ज्या भागाचं नेतृत्व करतो तिथं 30 वर्षापासूनची 35 वर्षापासूनची एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती। त्याला देखील 522 कोटी रुपये काल शिंदे फडणवीस सरकारनं मंजूर केलेले आहेत। त्याच्यामुळे खाते वाटप जरी नसलं तरी काम कुठे थांबलेलं नाही, परंतु खाते वाटप देखील येत्या काही कालावधीमध्ये होईल। खाते वाटप कधी होणार? खाते वाटप कधी होणार? या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे सर्व जाहीर करू। या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही हे सर्व जाहीर करू। तर अगदी 2 दिवसांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर खातेवाटप कधी होणार असा सवाल विचारला जातोय। येत्या 2 दिवसात नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। तसंच येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान राज्यातल्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील असा विश्वासही व्यक्त केलेला आहे। खाते वाटपाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला रूल्स ऑफ बिझनेसची माहिती देतो की खाते वाटप झालं नाही म्हणून सरकारचं कोणतेही कामकाज अटकत नाही। हे खरं आहे की खाते वाटप वेगाने व्हावं आणि खाते वाटप हे लवकर झालं तर मंत्र्यांना आपापला विभाग त्याच्याबद्दलची सूक्ष्म माहिती घेता येते आणि त्या दृष्टीनेच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसात खाते वाटप निश्चित होईल। सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका निश्चितपणे होतील। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचंही समोर आलेलं आहे आणि त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात
पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाहीये. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली. मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने. तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही. त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोरात प्रयत्न करून ते मिळवावं. नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू जानकरही करतो. धनुष्यबाण कुणाचा यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू असून हा वाद आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलाय. या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडून 4 आठवड्यांची मुदत मागितलेली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार दिलेला आहे. ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला 23 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे. त्याआधी राज्यातील सत्ता संघर्षावरती 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागणार आहे. शपथविधीनंतर शिंदे गटामधील आमदार हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पदभार स्वीकारण्यापूर्वी स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करताना दिसले. या 9 मंत्र्यांनी आशीर्वाद त्या ठिकाणी जाऊन घेतले. मात्र शपथविधीच्या 48 तासांनंतर या आमदारांना शहाणपण सुचलं हेही थोडकं नसे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट. आधी हिंदुत्वाच्या नावाखाली बंडाळी, मग सुरत, गुवाहाटी, गोवा पर्यटन, मूळ शिवसेनेला सुरुंग. शपथविधीच्या 48 तासानंतर सुचलं शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी. उशिरा सुचलेलं शहाणपण. आधी हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा नारा आणि महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती असा सूर आळवला. मग मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर 48 तास स्वर्गीय बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यास विसरले. मूळ शिवसेनेत बंडाळी करणाऱ्या शिंदे गटाचं स्वर्गीय बाळासाहेबांवरचं प्रेम बेगडी आहे का असा एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून दिसतंय. कारण सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पर्यटन करत तब्बल महिनाभर राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देत शेवटी मविया सरकार पाडल्यावर मुंबईत आले. शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळ्यावेळी एकदा सर्व शिंदे गटातील आमदारांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर बंडखोर आमदारांचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भर पावसात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं. मात्र परवा मंगळवारी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात भाजपच्या 9, शिंदे गटाच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधीनंतर हे सगळे आमदार जणू आपणच केलेल्या वल्गना विसरले. अखेर शपथविधीनंतर 48 तासांनी त्यांना जाग आली आणि गुरुवारी सकाळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात 9 मंत्र्यांनी अभिवादन केलं आणि आशीर्वाद घेतले. हे उशिरा सुचलेलं शहाणपण तर नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी लगेच टोला लगावत बंडखोरांना सुनावलं. आजही शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, परत बाळासाहेबही आमचेच. पण शपथ घेतल्यानंतर किमान आता 12 तासाच्या वर उलटून गेलेला वेळ आहे. एका पण मंत्र्या महोदयाला वाटलं नाही की बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेबांचं नाव वापरायचं,
बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायची कसं याच्या सगळ्यांनी वेळे उचलले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासेंनी या आमदारांना टोला लगावत सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विसर का पडला असा थेट सवाल देखील विचारला. थोड्याच अंतरावर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, परंतु ज्या लोकांनी भारतीय राज्यघटनाची पायमल्ली केली अशांकडनं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं जाईल का, हा विचार करणं देखील मला वाटतं चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही ते बाबासाहेबांचा काय आदर करणार. आता येणारा काळच ठरवेल की हे आमदार स्वर्गीय बाळासाहेबांच्या आचार आणि विचारावर किती खरे उतरतात आणि कसं कामकाज करून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान शिंदे गटामधील मंत्र्यांनी समाजकारणाचं बाळ कडू ज्या बाळासाहेबांकडून घेतलं त्यांच्या स्मृतीस्थळी पदभार स्वीकारण्याआधी नतमस्तक झालो असल्याचंही मंत्र्यांनी म्हटलंय. आम्ही अभिवादन माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाला करून केलेलं आहे. आशीर्वाद आम्ही साहेबांचे घेतलेले आहेत. अद्याप आम्ही पदभार स्वीकारायचा आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी, मंत्रिपदाचं कामकाज सुरू करण्यापूर्वी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो. यापूर्वी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शपथविधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण त्याही वेळेस आलेलो होतो. पदभार स्वीकारण्याच्या पूर्वी आता आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं जे बाळ कडू आम्हा सर्व शिवसैनिकांना दिलेले येणाऱ्या काळामध्ये त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन पुढच्या काळामध्ये काम करण्याकरता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. आमच्या जीवनातलं हे ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही पुढचं काम करू शकत नाही. आणि मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की साहेबांच्या आशीर्वादामुळेच आज ही संधी आम्हाला मिळाली. 80% समाजकारण, 20% राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची घेऊन आम्ही काम केलं. बाळासाहेबांच्या विचारामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्यांदा 4-4 वेळा आमदार बनण्याची खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संधी मिळाली. मंत्री झालो आणि वंदनीय बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं आज पवित्र दिनी मंत्री झाल्यानंतर वंदन करावं म्हणून आज त्यांच्या या स्मृतीस्थळावर आम्ही येऊन दर्शन घेतलेलं आहे. राज्यामधील सत्तांतराचे आफ्टर इफेक्ट्स आता राज्याच्या राजकारणामध्ये दिसू लागलेले आहेत. 2019 मध्ये अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आता फुटीच्या मार्गावरती असल्याचं पाहायला मिळतंय. ही आघाडी अनैसर्गिक असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर शपथ घेतो की 2.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला आता तडे जायला सुरुवात झाली आहे. सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले होते. मात्र आता सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आमची काही नॅचरल अलायन्स नाही आहे. हे अलायन्स आमचं एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस केलं. काय आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात बसायचं हा निर्णय जनतेने मॅन्डेट दिला होता. त्या जनतेच्या मॅन्डेटप्रमाणे आम्ही विरोधी पक्षात काम करायची आमची मानसिकता होती. नाना हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल. परंतु महाविकास आघाडी म्हणून सगळे नेते बसून याच्यावरती सर्वकष चर्चा होईल. दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपावरून भाजपशी बिनसल्यामुळेच शिवसेनेनं महाविकास आघाडीची वाट धरली होती. दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं शिवसेनेनं सरकार स्थापन केलं होतं. शरद पवारांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 2.5 वर्षांच्या सत्ता काळात महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू होत्या. मात्र त्याची उघड चर्चा झाली नव्हती.
पण आता सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. विद्यमान परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत, एकोपा राहिला पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आहे. परंतु निर्णय महत्त्वाचे होत असताना काँग्रेसला विश्वासात घेऊनच निर्णय व्हावेत अशी आमची किमान अपेक्षा आहे. कंपल्शन कोणावरच नाही आहे, पण ती सध्याची गरज आहे म्हणून सगळेच एकत्रित आलेले आहेत. कारण भारतीय जनता पक्षाला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्रित येणं आवश्यक आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये बिब्बा पडलाय. मात्र भविष्यात महाविकास आघाडी कायम राहावी अशी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. पण राज्यात सत्तांतरानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कायम राहणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसला विश्वासात न घेता विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची नियुक्ती केली. मात्र आता वाद थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. वरच्या सभागृहामध्ये उपसभापती ह्या शिवसेनेच्या आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या ग्रुपच्या आहेत आणि म्हणून आम्ही स्वाभाविकपणे विरोधी पक्ष विधान परिषदेमधलं काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडली. याच्यामध्ये बसून निर्णय करता आला असता, पण परस्पर त्यांनी या पद्धतीचा निर्णय केला, त्याला आमचा विरोध आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलेलं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेनं अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेवर नाराज झालेले आहेत. आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. खरं तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसला विचारात न घेता विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाला सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेनं मित्रपक्षांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय. शिवसेनेने इतर दोन पक्षांना चर्चा करून जर केलं असतं तर ते अधिक चांगलं दिसलं असतं, पण त्यांनी तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलेलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सगळं राजकीय समीकरणच बदलून गेलंय. विधानसभेत विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक असल्यामुळे अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली. तर विधान परिषदेत शिवसेनेचं संख्याबळ अधिक असल्यामुळे शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपदाचा परस्परपणे निर्णय घेतला. विधान परिषदेत शिवसेनेकडे उपसभापतीपद असल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती. मात्र शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसना विचारात न घेता हा निर्णय घेतला. मात्र शिवसेनेचा हा निर्णय या दोन्ही काँग्रेसला फारसा रुचलेला दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीमध्ये धूसफूस वाढल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद पेटलाय. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बोलणी सुरू झालेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी सोबत राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. कारण गेल्या महिन्याभरात राज्यातील राजकीय समीकरण बदललंय. शिवसेनेतील 40 आमदारांनी भाजपच्या मदतीनं नवं सरकार स्थापन केलंय. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. मात्र या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी सोबत राहणार का, हाच खरा प्रश्न आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी चर्चा सुरू असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. त्या संदर्भामध्ये आम्ही काल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. ते सकारात्मक वाटलेले आहेत. ते म्हणले की जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे जिल्हा प्रमुख आणि आमचे काँग्रेसचे आणि आमचे जिल्हाध्यक्ष हे तिथं बसून साधारण त्यांना काय वाटतं ते ठरवतील आणि त्या पद्धतीनं त्यांच्यात ठरेल तशा पद्धतीनं पुढे जायला हरकत नाही अशी तत्वता ते हो म्हणलेले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिंदे गटानं थेट शिवसेना पक्षावर उभा दावा केल्यामुळे उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी झाली आहे. पक्ष संघटनेवरील नियंत्रण कायम राखण्याकरता उद्धव ठाकरेंना कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. एकीकडे बंडखोरांच्या आव्हानांचा सामना करत असतानाच आता शिवसेनेला महाविकास आघाडीतील नव्या समीकरणाचा समतोल साधावा लागणार आहे. खरं तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद पेटलाय. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरं जाणार की आघाडीत बिघाडी होणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहत आहात दिवसभराच्या बातम्या. राज्यामध्ये सत्तांतर होताच आमदार रोहित पवारांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली आहे. राज्य सरकारची नोकर भरती प्रक्रिया MPSC मार्फत घेण्याची मागणी रोहित पवारांनी केलेली आहे. खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सरकारी नोकर भरती प्रक्रिया दुय्यम निवड मंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यावेळी रोहित पवार सोयीस्करपणे मौन बाळगून होते. पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. सत्तांतरानंतर रोहित पवारांना आली जाग. MPSC मार्फत नोकर भरतीची मागणी. रोहित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट. राज्यातील सत्तांतरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेत. राज्य सरकारच्या नोकर भरती प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नुकतीच भेट घेतली. सरकारनं सर्व नोकर भरती प्रक्रिया MPSC मार्फत घ्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या काळात म्हाडा, आरोग्य आणि TET परीक्षेत घोटाळा झाल्याचं समोर आलं. खाजगी कंपन्यांमार्फत ही परीक्षा प्रक्रिया राबवण्यात आली. हे गैरप्रकार रोखण्यासाठी MPSCच्या माध्यमातून नोकर भरती करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे. खरं तर अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची मागणी केली जात होती. त्यासाठी आंदोलनं सुद्धा झाली, पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची नोकर भरती प्रक्रिया दुय्यम निवड मंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात परीक्षार्थींनी आमदार रोहित पवारांकडे पाठपुरावा केला, पण रोहित पवारांनी त्यावर सोयीस्कर मौन बाळगलं होतं. मात्र आता रोहित पवारांना सत्तांतरानंतर अचानक जाग आली. रोहित दादांच्या पक्षाचं मंत्रिमंडळ होतं, मंत्री होते, त्यांचे काका उपमुख्यमंत्री होते आणि अर्थ खात्याची चावी त्यांच्याकडे होती. तेव्हा ते असे म्हणायचे की नोकर भरतीसाठी तिजोरीवर लोड पडतोय. तेव्हा आम्हाला रोहित दादांनी एकच सांगायचं होतं की तुमचं सरकार असताना तुम्हाला हे का नाही जमलं करून घेण्याचं. तुम्ही आता विरोधात बाकावर आले की लगेच सांगायला लागले की MPSCकडे सर्व परीक्षा देण्यात याव्यात. या बदललेल्या भूमिकेविषयी आम्ही रोहित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. सत्तेत असताना राजकारणी एक भूमिका घेतात आणि सत्ता गेल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होतो, हा आजवरचा अनुभव आहे. विशेष म्हणजे त्याला कोणताही नेता अपवाद नाही. ठाकरे सरकारच्या काळात MPSC विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकास आघाडी सत्तेतून पाय उतार होताच रोहित पवार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. सर्व स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात ही मागणी खरं तर खूप जुनी आहे, पण मविया सरकारने त्या परीक्षा पुन्हा एकदा दुय्यम मंडळाकडे वर्ग केल्यानं सगळ्या परीक्षार्थींनी ह्या परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्याची मागणी रोहित दादांकडे केली होती. पण रोहित पवारांनी त्यावेळेस सोयीस्कर मौन बाळगलं, कारण सरकार त्यांचं होतं. पण आता राज्यात सत्तांतर होताच त्याच रोहित दादांनी फडणवीसांची भेट घेऊन या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्याची मागणी केली. म्हणूनच रोहित पवार आता या विद्यार्थ्यांकडून टीकेचे धनी होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावरती आव्हाड यांनी टीका केलेली होती आणि त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एका आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला आणि या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली. जितेंद्र आव्हाडांना उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर काय आहे अनंत करमुसे आणि जितेंद्र आव्हाड प्रकरण पाहूयात. ठाण्यामध्ये कावेसर भागामध्ये अनंत करमुसे राहतात. तर 5 एप्रिल 2020ला समाज माध्यमावरती आक्षेपार्ह विधान केलं गेलं. आव्हाडांच्या निवासस्थानी करमुसेंना नेलं गेलं. तर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या संदर्भात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटकही झाली. 14 ऑक्टोबर 2021ला पोलिसांनी जबाब नोंदवला. तर जबाबानंतर ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं गेलं. 10,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती जामीन मंजूर केला गेला. जालन्यामध्ये आयकर विभागानं टाकलेल्या धाडीमध्ये प्रचंड घबाड हाती लागलं आणि त्या धाडीमध्ये इतक्या नोटा मिळाल्या की त्या बँकेत नेऊन मोजाव्या लागल्या. तर 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. हे गाणं जालन्यात खरं ठरलंय. व्यापाऱ्याकडे इतका पैसा सापडला की त्याच्यासाठी पैसा संकट ठरलं. जालन्यातला हा सगळ्यात मोठा छापा होता. जालन्याला अनेक वर्षांपासून एक उपमा देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे जालना सोने का पालना. जालन्याला सोने का पालना का म्हटलं जातं हेही दृश्य पाहून आता सगळ्या जगाला कळलं. कारण इथे तर पाहावं तिथं नोटाच नोटा पाहायला मिळत आहेत. जमिनीवर आणि टेबलावर नोटांची थप्पीच रचण्यात आली आहे. तब्बल 35 कापडी पिशव्यांमधल्या नोटांची बंडलं मोजण्याकरता सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. तर मोजणी पूर्ण होण्याकरता रात्रीचा 1 वाजला. मोजणीसाठी तब्बल 12 यंत्र लागली. आयकर विभागाच्या छाप्यात 58 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल 13 दिवस लागले. 32 किलो सोनंही आयकर विभागाच्या हाती लागलं. सोन्याची बिस्किटं, सोन्याच्या विटा आणि हिरे जप्त करण्यात आले. दागिन्यांची बाजारभावानुसार 16 कोटी इतकी किंमत आहे. इतकंच नव्हे तर 300 कोटींची बेहिशेबी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. जालन्यातल्या 4ही स्टील व्यावसायिकांपैकी 3घांकडे रोख रकमेसह वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगल्यांची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. एकंदरीतच शहराच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा छापा ठरला. आयकर विभागाच्या पथकाने या ठिकाणी झाडाझडती केली होती आणि याच्या बँकेमध्ये आयकर विभागाने जे काही घबाड सापडलेला होता त्या नोटांची मोजणी देखील केली होती. तब्बल 14 तास या ठिकाणी मोजणीसाठी आयकर विभागाला लागले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोख रकमेचा घबाड सापडलेला होता. विजय कमले पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. जालन्यामध्ये वऱ्हाडी म्हणून बनून आलेल्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून धनाढ्यांना धडा शिकवला. आयकर विभागानं त्यानंतर धाडी टाकून कोट्यवधींची माया उघड केली. जालना इथल्या स्टील उत्पादक कंपन्यांनी चतुराईनं सरकारचा कर बुडवलेला होता. मात्र आयकर विभागानंही एखाद्या सिनेमात शोभेल अशी स्मार्ट कारवाई करत धनाढ्यांना धडा शिकवला. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. एखाद्या सिनेमातली वाटावी अशी धाड जालन्यात टाकण्यात आली. मात्र ही धाड टाकण्याच्या आधी चांगलाच ड्रामा रचण्यात आला. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईचे अधिकारी वऱ्हाडी बनून गेले. लग्नाच्या वऱ्हाडासारख्या 200 गाड्यांचा ताफा त्यांनी तयार केला. दुल्हन हम ले जाएंगेचे स्टिकर कारवर लावण्यात आले. राहुल वेड्स अंजलीचे बोर्डही लावले गेले.
त्यामुळे कुणालाच काही कळलं नाही. 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या कारवाईचा सुगावा प्रसार माध्यमांनाही लागला नाही. इतकी गोपनीयता बाळगली गेली. त्याचं कारणही तसंच होतं. ज्यांच्यावर धाड टाकायची त्यांचे वरपर्यंत लागेबांधे असल्याची कल्पना असल्यानं आयकर विभागानं ही शक्कल लढवली. देशातली स्टील उद्योगाची राजधानी असलेल्या जालन्यात दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. मात्र त्या तुलनेत सरकारला मिळणारा कर हा अतिशय कमी होता. त्यामुळे तिथल्या उद्योगावर आयकर विभागाची करडी नजर होती आणि धाडीनंतर कर चुकवण्याची शंका खरी ठरली. स्थानिक आयकर अधिकारी, पोलीस अधिकारी यांना या धाडीबद्दल कसलीही माहिती दिली गेली नाही आणि या धाडीमध्ये ज्या 150 ते 200 गाड्या वापरल्या त्या सुद्धा एका वराडीमध्ये ज्या पद्धतीने गाड्या सजवतात तशा सजवून आणल्या. एवढं असून सुद्धा या गाड्यांवर त्यांनी राहुल वेट्स अंजली अशा पद्धतीचे बोर्ड सुद्धा लावले. जालनेकरांना वाटलं की 8 दिवस या गाड्या शहरात फिरतायत, एखाद्या उद्योगपतीच्या लग्नाला आल्या असतील. शेवटी 8 तारखेला ज्यावेळेस ही धाड संपली त्यावेळेस त्यांना कळालं की हे वराडी नसून हे आयकर विभागाचे अधिकारी आहेत आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या उद्योगपतींची त्यांनी वरात काढली. जालन्यात 1 ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनातून जाऊन स्टील कारखानदारांवर, व्यावसायिकांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानी छापे टाकले गेले. एकावेळी वेगवेगळ्या 5 पथकांनी ही कारवाई केली. त्या सुरुवातीला काहीच हाती लागलं नाही. त्यामुळे पथक चिंतेत पडलं. पथकांनी त्यांच्या शहराबाहेरच्या 8 ते 10 किलोमीटरवरच्या फार्म हाऊसकडे मोर्चा वळवला आणि तिथं कपाटांखाली बिछाण्यांमध्ये अडगळीतल्या काही पिशव्यात मोठी रोकड सापडली. जालन्यातील स्टील उद्योगातील उत्पादन आणि विक्रीत 25 ते 40% तफावत होती. याचा अभ्यास करून तफावत पक्की होताच कारवाई करण्यात आली. जालन्यातील नवीन MIDCतल्या 3 रोलिंग मिल आणि त्या संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. यात औरंगाबादच्या एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचा समावेश आहे. कर चुकून जमा झालेला काळा पैसा जालन्यातल्या उद्योजकांनी औरंगाबादेत गुंतवला होता. त्यामुळे जालन्यातील धाडीचं कनेक्शन औरंगाबादला जोडलं गेलंय. 8 दिवसाच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांच्याकडे जवळपास 390 कोटी रुपये भेटले. बरं, कारखान्यामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये 1 पैसा सुद्धा आयकर विभागाला भेटला नाही. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारी चिंतेत पडले होते. मात्र ज्यावेळेस कारखान्याच्या गेस्ट हाऊसला ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या हाती घबाड लागलं. निश्चितपणे 390 कोटीचा आतापर्यंत हिशोब जरी असला काळ्या पैशाचा, यामध्ये निश्चित मोठी वाढ होऊ शकते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर जालन्यामध्ये आयकर विभागानं 4 ठिकाणी कारवाई केलेली आहे. आयकर विभागानं कशा प्रकारे कारवाई केली ते आता पाहूयात. जालना सोने का पालना असे गौरवोद्गार जालन्याबद्दल काढले जातात. ते जालन्यातल्या MIDCमुळे. जालन्यातल्या याच MIDC मधल्या रोलिंग मिलवर आयकर विभागाने धाड सत्र सुरू केलं. सुमारे 8 दिवस चाललेल्या या धाड सत्रामध्ये मोठा घबाड आयकर विभागाच्या हातात लागला. MIDC मधील 3 स्टील कंपन्यांवर छापा मारल्यानंतर आयकर विभागाने आपला मोर्चा वळवला तो एका स्टील कंपनीच्या मालकाच्या बंगल्यावर. माझ्या पाठीमागे जो बंगला आहे हाच तो बंगला आहे. या बंगल्यावरती आयकर विभागाने छापेमारीची कारवाई केली. एका खाजगी दलालाचा हा कार्यालय असून हा दलाल रोलिंग मिलसह विविध उद्योजकांना फायनान्स पुरवण्याचं काम करत असतो. आयकर विभागाने या कार्यालयाची झाडाझडती घेतल्यानंतर या कार्यालयाला सील देखील ठोकलं होतं. या बँकेमध्ये तब्बल 6 दिवस ठाण मांडून बसलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची झाडाझडती दरम्यान याच बँकेमधल्या काही संशयास्पद लॉकर्समधून आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात घबाड हाती लागलाय. तर जालन्यामध्ये छापे सुरू असतानाच तिथल्या कंपन्यांविषयी धक्कादायक माहिती हाती आलेली आहे. जुन्याच उद्योगांना नवा स्टार्टअप दाखवून कालिका स्टीलनं 28 कोटींची सबसिडी मिळवली. स्टील उद्योगांनी राज्य सरकारचे 500 कोटींना फसवणूक केल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. स्टार्टअपच्या नावाखाली महावितरणची प्रचंड फसवणूक केली जात आहे. जुन्याच उद्योगाला नवा स्टार्टअप दाखवून महावितरणकडून 500 कोटींची वीज बिल सबसिडी लाटण्यात आलेली आहे. गेल्याच आठवड्यात न्यूज 18 लोकमतनं हा घोटाळा उघड केला होता. सध्या आयकर खात्याच्या छाप्यांमुळे चर्चेत आलेल्या जालन्यातल्या कंपन्यांचा या फसवणुकीत समावेश असल्याचंही स्पष्ट झालंय.
कालिका स्टील प्रायव्हेट लिमिटेडनं जुनं नाव बदलत गजकेसरी स्टील अँड अलॉय प्रायव्हेट लिमिटेड हे नवीन स्टार्टअप सुरू केल्याचं दाखवलं आणि डिसेंबर 2020 मध्ये राज्य सरकारकडून 28 कोटींची सबसिडी मिळवली. त्या काही स्टील कंपन्या जालन्यातल्या त्यांच्या घरी कशा प्रकारे रोकड सापडलेली आहे. साधारण 325 कोटीच्या वरची ही रोकड आहे. त्यासोबत हिरे असेल, सोने असेल, मध्ये या संपूर्ण ज्या स्टील उद्योग जालन्यातला आहे तो कशा प्रकारे राज्य शासनाची फसवणूक करतं हे पुढे आलं होतं. या संदर्भात नागपूर खंडपीठामध्ये देखील एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेच्या आधारावर मग महावितरण या संपूर्ण घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देखील दिले होते. मात्र ज्या प्रकारे आयकर विभागाने जालन्यामध्ये धाड सत्र राबवलं आणि त्यामध्ये जे मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं, त्यामुळे निश्चितच या ज्या मोठ्या कंपन्या आहेत नवीन स्टार्टअपच्या नावाने कशा प्रकारे राज्य शासनाची फसवणूक करते हे आपल्याला पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे जालन्यातल्या महावितरण आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 2020 मध्ये 2 दिवसात या बोगस स्टार्टअपला 28 कोटी 11 लाखांची वीज बिल सबसिडी मंजूर केली होती. गजकेसरी स्टील अँड अलॉय प्रायव्हेट लिमिटेडनं मार्च 2022 पर्यंत जवळपास 50 कोटींच्या वर बोगस सबसिडी घेतली आहे. महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी काही बड्या उद्योजकांसोबत संगनमत करून त्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये त्यांनी ती तरतूद केली नाही आणि उद्योगाला पुरवठा देण्याचा दिनांकच उद्योग नवीन आहे की जुना हे ठरवण्यासाठी त्याचा वापर केला आणि या माध्यमातून सुमारे 400 ते 500 कोटी रुपयाची राज्य शासनाची फसवणूक केली आहे. 1 एप्रिल 2016 नंतर सुरू करण्यात आलेल्या उद्योगांना विविध सवलती दिल्या जातात. सरासरी वापर वाढल्यावर अनुदान सवलत दुप्पट होते आणि हाच फायदा घेण्यासाठी अनेकांनी जुन्या युनिटचे मीटर बंद करून स्टार्टअपच्या माध्यमातून मिळालेल्या मीटरमधून जुन्या युनिटला विजेचा पुरवठा केला. 1 एप्रिल 2016 रोजी योजनेची घोषणा करण्यात आली. 29 जून 2016 पासून स्टार्टअपला सुरुवात झाली. नव्या उद्योगांना प्रति युनिट 75 पैसे सूट राज्य सरकारकडून दिली जाते. राज्य सरकार महावितरणला 75 पैसे प्रति युनिटचे पैसे जमा करतं. 30 मार्च 2020 रोजी योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली. सरासरी वापर 10,000 केव्ही पेक्षा जास्त असलेल्या उद्योजकांना इन्क्रिमेंटल कम्पेन्सेशन 75 पैसे प्रति युनिटनं वाढवण्यात आलं. गेल्या 3 वर्षात नवीन स्टार्टअपला जुने उद्योग जोडून उद्योजकांनी वीज सवलतीचा लाभ घेऊन महावितरणची 500 कोटींना फसवणूक केली आहे. नव्या उद्योगांसाठी सरकारनं दिलेल्या योजनांचा जुनेच उद्योजक फायदा घेत आहेत. त्यामुळे नवा स्टार्टअप उभारणारे सवलतींपासून वंचित राहत आहेत. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागरिकांनो सावधान, कारण तुमचा पैसा थेट चीनमध्ये पाठवला जातोय. इन्स्टंट लोनचं आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे. नागपूरमध्ये एका तरुणीनं 1200 रुपयांचं घेतलेलं लोन तिला प्रचंड महागात पडलं. पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. लोन मिळणं सध्या खूप स्वस्त झालंय, मात्र स्वस्तात मिळणारं लोन महागात पडू शकतं. आता हेच पहा, आम्ही या कंपनीकडे लोनची मागणी केली. आम्ही मागणी केली 2,000ची आणि एका मिनिटात 10,000चं लोन मंजूर झालं. आणि हा शॉर्टकट तुम्हाला लॉंगकट पडू शकतो, कारण या कंपन्यांच्या अटीच अशा आहेत की तुमच्या मोबाईलचा पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडे जातो. परिणामी मोबाईलच्या गॅलरीमधील फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती कंपनीकडे जाते. नागपूरच्या अजनी भागातील एका तरुणीची अशी फसवणूक झाली. एका लिंकच्या माध्यमातून तिने लोनसाठी अर्ज केला. पॅन कार्ड नंबर आणि फोटो आयडी ही तिच्याकडून घेण्यात आला. काही वेळातच तिच्या खात्यात 1200 रुपये जमा झाले. काही दिवसातच तिला फोनवरून 5,500 रुपये जमा करण्याचा तगादा लावण्यात आला. तसं केलं नाही तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे युवतीने मागितलेले पैसे जमा केले. पैसे जमा करूनही 7,500ची मागणी करण्यात आली. तेही पैसे दिल्यानंतर तरुणीचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईक आणि इतरांना पाठवण्यात आले. लोकांना हे एक वेगळं सोशल मीडिया ॲप आहे अशी समजूत आहे आणि नॉर्मल सोशल मीडिया ॲपवर जसे लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तसेच या डेटिंग मीडिया ॲपचा वापर होत असेल अशा समजुती खातर लोक त्यांनाही डेटिंग ॲपला सेफ किंवा सुरक्षित समजतात
आणि म्हणून हा जो डेटिंग ॲप प्रकार आहे हा आपण सखोल समजून घेण्याची आता गरज आलेली आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. इन्स्टंट लोन कंपन्यांचे व्हॉट्सॲप क्रमांक हाँगकाँग, चायना, दुबई, फिलिपिन्स इथले असल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी केंद्र सरकारनं पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयक 2018 मंजूर करण्याची गरज आहे. कायदा झाला तरच पोलीस कठोर कारवाई करू शकतील. व्हिक्टिम्सला पण हे रिअलायझेशन असते की त्यांनी कसे काय अशा प्रकारचे प्रलोभनला बली पडला, म्हणून एक सेन्सिटिव्हिटी आणि OTP शेअर करण्यामध्ये किंवा पैसे ट्रान्झॅक्ट करण्यामध्ये काय काळजी घेणे आवश्यक आहे आणि इझी रिटर्न, हायर रेट ऑफ रिटर्न याचे बली न पडण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच एक अवेअरनेस कॅम्पेन आणखी होणे गरजेचे आहे. देशात सायबर गुन्हेगारीमुळे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारनं कठोर कारवाईसाठी लवकरात लवकर कायदा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुण्यामधील रुपी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे ठेवीदारांच्या 5 लाखांच्या पुढच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता मावळल्याचं पुणेकरांना वाटतंय. 2013ला रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता बँकेचा परवानाच रद्द झाल्यानं लोकांच्या सहकारावरचाच विश्वास डळमळीत झालेला आहे. हे आहेत 58 वर्षीय नितीन मोडक. मोडक यांचा खाजगी व्यवसाय आहे. त्यांच्या आईवडिलांपासून अख्खं कुटुंब गेल्या 40 वर्षांपासून रुपी बँकेचे ग्राहक आहेत. विशेष म्हणजे त्यांचे व्यावसायिक तसंच कर्मचाऱ्यांची खाती सुद्धा रुपी सहकारी बँकेत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आणि पत्नीच्या बचत खात्यात असे सर्व मिळून त्यांचे सुमारे 40 लाख रुपये रुपी बँकेत आहेत. आज ना उद्या अडकलेले पैसे मिळतील या आशेवर ते होते, पण आता रिझर्व्ह बँकेनं रुपीचा परवानाच रद्द केल्यानं मोडक हताश झाले. प्रशासकाने असे मॅनेजमेंट नंतर अपॉइंट झाले की ज्यांनी बँकेचं वाटोळं करण्यापलीकडे काही केलेलं नाही आहे. ॲब्सोल्युटली काही नाही. कुठलाही मनापासून प्रयत्न केला असता तर ही बँक निश्चित बाहेर पडली असती आणि परत पूर्वपदावर आली असती. ज्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचे पैसे बँकांमध्ये होते त्या बँका परत पूर्वपदावर आल्यात. रुपी बँक एवढी 125 वर्षाचा इतिहास असलेली बँक का नाही पूर्वपदावर येऊ शकत? सद्यस्थितीत रुपी बँकेत 5,15,000 ठेवीदार आहेत. ठेवींचा विचार करत रुपी बँकेत 1,300 कोटींच्या ठेवी जमा आहेत. बँकेतील कर्जदारांची संख्या 2,442 इतकी आहे. तर बँकेच्या थकीत कर्जाचा आकडा 310 कोटींचा आहे. PMC बँक, येस बँक यांच्याप्रमाणेच रुपी बँकेचं सक्षम बँकेत विलिनीकरण होणार अशी चर्चा असतानाच बँकिंग परवाना रद्द झाल्यानं ठेवीदार संतप्त झालेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि सारस्वत बँक यांनी रुपी बँकेच्या विलिनीकरणाला तयारी दर्शवली, पण थेट परवाना रद्द करत रिझर्व्ह बँकेनं अन्याय केल्याची भावना ठेवीदार व्यक्त करतायत. आज आमच्या मोठ्या रकमे अडकलेल्या आहेत बँकेमध्ये. आज मुलं लग्नाला आलेली आहेत. व्यवसाय एकदम डिझेल वाढी वगैरे याच्यामुळं त्रस्त झालेल्या व्यवसायामध्ये आणि ही मानसिकता याच्यामुळे जीवन नकोसं झालेलं आहे अक्षरशः. बँकांनी ठेवीदारांना देशोधडीला लावण्याची ही पहिली घटना नाहीये. पेण अर्बन बँक असो किंवा मग कर्नाळा बँक असो, या बँकांच्या घोटाळ्यांनी ठेवीदारांना कंगाल केलं. रुपी बँकेच्या ठेवीदारांनी सुद्धा अनेक वर्ष लढा दिला. अनेक राजकारण्यांपासून मंत्र्यांपर्यंत रुपीच्या ठेवीदारांनी उंबरठे झिजवले, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. आज आहे ते केवळ नैराश्य, हतबलता. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पाहतायत दिवसभराच्या बातम्या. दिल्लीमधली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी येते ती म्हणजे दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे. दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,000हून अधिक रुग्ण आढळून आले. तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.
देशामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 16,299 रुग्ण सापडले. दरम्यान मुंबईमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 800 रुग्ण आढळून आलेले आहेत. रक्षाबंधनाचा उत्साह संपूर्ण देशभरात आज पाहायला मिळाला. भावा बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस जो आहे तो एकीकडे साजरा होत असताना दुसरीकडे मोठी दुर्घटना घडली. यमुना नदीमध्ये बोट बुडाल्याची माहिती मिळालेली आहे. या बोटीमध्ये अनेक स्त्रिया आणि महिला रक्षाबंधन साजरं करण्यासाठी जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये 60 प्रवासी होते. त्यापैकी 30हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. रक्षाबंधनाला गालबोट लागलेला आहे, तर 11 जणांनी नदीतून पोहत बाहेर येऊन आपला जीव वाचवलाय. सण आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मायेना कोळ्यांच्या दुनियेचा. कोळी बांधव वर्षभर ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहतात तो सण म्हणजे नारळी पौर्णिमा. कोकणातील कोळी बांधवांमध्ये यंदा नारळी पौर्णिमेचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. 2 वर्षांनंतर निर्बंधमुक्त नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. रत्नागिरीतल्या डोरलेकर वाडी इथल्या कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं पूजा करत वाजत गाजत मिरवणूक काढत समुद्राला नारळ वाहिला आणि यावेळी चिमुरड्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आज दिवसभरात नारळी पौर्णिमा साजरी होणारी 3 महत्त्वाची दृश्य आपण यावेळेला पाहतोय. एकीकडे भगिनींनी जो आहे तो नारळी पौर्णिमेनिमित्तानं नारळाची पूजा करतानाची दृश्य आपण पाहतोय, तर दुसरीकडे लहानग्याचा उत्साह पाहायला मिळालेला होता. ढोल ताशांच्या गजरामध्ये एका बाजूला लेझिम खेळण्याचा आनंद अनेक कोळी बांधवांनी त्या ठिकाणी साजरा केला. तर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणुकीनंतर समुद्राकाठी जाऊन कोळी बांधवांनी नारळ अर्पित केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन सण साजरा केला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी लहान मुलींसोबत राखी पौर्णिमा सण साजरा केला. या लहान मुली पंतप्रधान कार्यालयातील सफाई कर्मचारी, माळी, ड्रायव्हर्स यांच्या मुली आहेत. तर राज्यामध्ये सर्व राखी पौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील रक्षाबंधन सण साजरा केला. मंत्रालयातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली.